विद्यार्थ्यांनो बघा प्रॅक्टिस सेट 6.1 बघणार आहोत अल्जेब्रा 9th क्लास. Alka spend 90% of the money that she receive every month and save 120 rupees. How much money does she get monthly? अलका महिन्याला तिच्या पगारापैकी 90% पगार खर्च करते आणि 120 रुपये सेव्ह करते, तर तिला महिन्याला किती पैसे मिळतात? चला तर बघू आपण ती किती स्पेंड करते. अलका स्पेंड 90% फ्रॉम her salary and save 120 रुपीज. 90% खर्च करते आणि 120 रुपये सेव्ह करते. म्हणजे टोटल किती खर्च करते? 100 पैकी 90% म्हणजे 10% काय करायला ती सेव्हिंग करायली. 90% खर्च होते तिच्या पूर्ण पगारापैकी, तर 10% सेव्हिंग करते. म्हणजे हे 10% म्हणजे किती होत आहेत? 120 रुपये. म्हणजे तिच्या महिन्याला मिळणाऱ्या पैशाच्या तुलनेत ती फक्त 10% सेव्हिंग करायली आणि 90% खर्च करते, तर तिला महिन्याला पैसे किती मिळतात हे बघायचं आपल्याला. हाऊ मनी डज शी गेट अ मंथली? देअरफॉर 10 upon 100 is equal to 120 upon x. X is equal to she get money per month. बघा काय करायचं आपल्याला. हा 100 120 हा इकडं मल्टिप्लाय मध्ये जाईल, हा डिव्हिजन मध्ये आहे, हा इकडे डिव्हिजन मध्ये आहे, हा इकडे मल्टिप्लाय मध्ये येईल. म्हणजे हा 10x होईल. 10x is equal to 120 into 100. देन देअरफॉर हा 10 into x आहे. x is equal to हा 10 मल्टिप्लाय आहे, इकडे काय होईल डिव्हिजन मध्ये जाईल. 120 into 100 divided by 10 येईल इथं. देन x is equal to काय? देअरफॉर x is equal to 10 1 10 10 1 10 10 0 0. इथं किती आला? 10 आला. 10 into 120 is equal to 1200. x is equal to किती मिळाला आपल्याला? 1200 रुपये मिळाला. याचाच अर्थ अलकाला महिन्याला 1200 रुपये मिळतात. 1200 रुपयावर ती 90% खर्च करते. म्हणजे 1200 गुणिले 90 डिवाइडेड बाय 100. म्हणजे ती महिन्याला खर्च किती करते? 2 0 0 कटला, राहिला किती? 12 0 0. 12 9 जा 108. She spent 1080 rupees per month and save 120 rupees. Therefore she get 1200 rupees पर मंथ. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारले? हाऊ मच मनी डज शी गेट अ मंथली? ते 1080 रुपये खर्च करते आणि सेव्हिंग किती करते? 120 रुपये करते. याचाच अर्थ तिला किती रुपये मिळतात? महिन्याला 1200 रुपये मिळतात. बघा शी गेट अ 1200 रुपीज पर मंथ. म्हणजे तिला महिन्याला 1200 रुपये मिळतात. कळलं? पण सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. सुमित borrowed a capital of Arya's 50,000 to start his food products business. In the first year, he suffered a loss of 20%. He invested the remaining capital in a new sweet business, made a profit of 5%. How much was his profit or loss computed on his original capital? बघा काय म्हटलंय. जो सुमित आहे, सुमितनं काय केला? 50,000 कॅपिटल जमा केला आणि त्यांनी एक फूड प्रोडक्टचा बिझनेस चालू केला. त्या बिझनेस मध्ये पहिल्या वर्षी त्याला 20% लॉस झाला आणि मग त्याच्याकडे जो शिल्लक राहिलेला जो कॅपिटल आहे 20% लॉस झाल्यानंतर त्यांनी परत त्याच्यामध्ये नवीन बिझनेस चालू केला आणि 5% प्रॉफिट मिळालं. तर आपल्याला काय विचारले? हाऊ मच वाज हिज प्रॉफिट? त्याचा प्रॉफिट किती होता किंवा लॉस किती होता, आणि तो पण कशावर? ओरिजिनल कॅपिटलवर. आता ओरिजिनल कॅपिटल आपलं किती आहे? 50,000 आहे. आपण सोल्युशन मध्ये काय लिहिणार आहोत? गिवन मध्ये घेऊत आपण पहिले सर्व. ओरिजिनल कॅपिटल किती आहे? ओरिजिनल कॅपिटल 50,000 rupees. He lost in first business. He profited in second business किती? 5%. म्हणजे त्याला पहिल्या बिझनेस मध्ये जो काही फूड प्रोडक्टचा होता त्याच्यामध्ये 20% लॉस झाला आणि जो सेकंड बिझनेस आहे त्याच्यामध्ये त्याला 5% प्रॉफिट झाला. म्हणजे ही प्रॉफिटेड इन सेकंड बिझनेस 5%. तर बघा आपल्याला काय विचारले? टोटल त्याला लॉस किंवा प्रॉफिट किती झाले? तर टोटल आपल्याला बघायचं पहिले लॉस किती झाला. ओरिजिनल कॅपिटल आहे 50,000 आणि त्याचा जो फर्स्ट बिझनेस मध्ये लॉस झालाय 20%. म्हणजे बघा इकडं 20 डिवाइडेड बाय 100 इंटू 50,000 रुपीज. म्हणजे पहिल्या वर्षी किती लॉस झाला तो बघूत आपण. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, रिमेनिंग काय राहिला? 500 इंटू 20, 500 इंटू 2 1000 आणि हा 0 म्हणजे किती? 10,000 लॉस झाला. किती? पहिल्या वर्षी किंवा जो पहिला बिझनेस आहे त्याच्यामध्ये 10,000 रुपये लॉस झाला. आणि जो आता काय म्हटलेला आहे, जो आपला रिमेनिंग कॅपिटल कशासाठी यूज केला गेलाय? सेकंड बिझनेस साठी. रिमेनिंग कॅपिटल किती होता आपला? किती असेल मग रिमेनिंग कॅपिटल? 20% लॉस झाला म्हणजे 10,000 लॉस झाला, तर किती झाला? 50,000 वजा 10,000
म्हणजे किती 40,000 रुपये रिमेनिंग कॅपिटल राहिलं सेकंड बिझनेससाठी. सेकंड बिझनेसवर त्याला 5% प्रॉफिट झाला, म्हणजे ह्या 40,000वर 5% पर्सेंट म्हणजे 5 डिवायडेड बाय 100 इंटू 40,000 रुपीज. म्हणजे जो सेकंड कॅपिटल आहे, रिमेनिंग कॅपिटल आहे आपला 40,000, त्याच्यावर 5% प्रॉफिट झाला. तर प्रॉफिट किती झालं बघू आपण. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 4 इंटू 5 20 आणि हा 200 म्हणजेच काय झाला 2,000 रुपये प्रॉफिट झाला. किती झाला 2,000 रुपये प्रॉफिट झाला. तर बघा आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, हाऊ मच वाज हिज प्रॉफिट ऑर लॉस कम्प्युटेड ऑन हिज ओरिजिनल कॅपिटल. आता ओरिजिनल कॅपिटल आहे 50,000 आणि आपण काय काढलंय, जो आपला पहिला जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये 10,000 लॉस झाला, रिमेनिंग कॅपिटल 40,000 होती, त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला 5% प्रॉफिट झालं, म्हणजे 2,000 रुपये काय झाला नफा झाला. म्हणजेच काय झालं बघा, इथं आपली टोटल अमाऊंट किती झाली मग, हा 40,000 प्लस 2,000 म्हणजे किती झाले टोटल 42,000 झाला. किती झाला 42,000. म्हणजे आता बघा काय म्हटले, ओरिजिनल कॅपिटल वर किती लॉस झाला असं म्हटलंय आपण. तर काय म्हणू आपण, हा ओरिजिनल जो आहे 50,000 वजा आपल्याकडे शिल्लक किती आहे 42,000. हा ओरिजिनल कॅपिटल 50,000 आणि रिमेनिंग अमाऊंट आहे आपल्याकडे सेकंड बिझनेस नंतर जमा झालेली 42,000. तर शिल्लक काय आहे 0 0 0 10 - 2 8 4 - 4 0 म्हणजे आपल्याकडे किती राहिले शिल्लक, सॉरी लॉस किती झाला 8,000 रुपयाचा लॉस झाला. म्हणजेच हा 50,000वर 8,000 रुपये लॉस झाला, म्हणजे किती टक्के झाला मग परत काढूत आपण. 50,000वर 8,000 रुपये लॉस झाला, तर 100 वर किती झाला बघा 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 0 कॅन्सल. आता 5 1 5 5 1 5 30 राहिला इथं, 5 6 30 म्हणजेच किती झाला 16% लॉस. म्हणजे टोटल किती लॉस झालाय, देअरफॉर आपण लिहू शकतो सुमित लॉस्ट 8,000 rupees means 16% on his original capital. बघा काय म्हटलं, सुमित लॉस्ट 8,000 इट मीन्स 16% ऑन हिज ओरिजिनल कॅपिटल. म्हणजे त्याचा किती लॉस झालेला आहे 16%, म्हणजे 8,000 रुपये लॉस झाला. Next question, Nikhil spent 5% of his monthly income on his children's education, invested 40% in shares, deposited 3% in a bank and used 40% for his daily expenses. He was left with a balance of 19,000 rupees. So what was his income that month? तर त्या महिन्याचं इन्कम किती आहे बघा. आपल्याला काय काढायचं ह्या एक्झाम्पल मधून, काय म्हटलंय, निखिल स्पेंड 5% ऑफ हिज मंथली इन्कम ऑन हिज चिल्ड्रन्स एज्युकेशन. तो निखिल त्याच्या महिन्याच्या पगारातून 5% एवढा इन्कम मुलांच्या शिक्षणावर खर्च केला. 14% म्हणजे 40% हे शेअर्स मध्ये गुंतवले, 3% म्हणजे 3% हे बँक मध्ये डिपॉझिट केले आणि जो 40% आहे तो त्याच्या डेली एक्सपेन्स साठी त्यांनी यूज केले. तर त्याच्याकडे 19,000 रुपये शिल्लक राहिले. तर त्याचा त्या महिन्याचा इन्कम किती होतं, व्हॉट वाज हिज इन्कम दॅट मंथ. त्या महिन्याचं इन्कम किती होतं हे आपल्याला बघायचंय. निखिल स्पेंड 5% of his income on children's education. Second, 40% invested in shares. Next, 3% deposited in a bank and 40% used for डेली एक्सपेन्सेस. बघा इकडे काय म्हटलंय, 5% हे त्यांनी त्याच्या इन्कम पैकी त्याच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च केला, 14% त्याचे शेअर्स इन्व्हेस्ट केले, 3% बँकेमध्ये डिपॉझिट केला आणि 40% काय केलं त्याच्या डेली एक्सपेन्स साठी त्यांनी खर्च केला. ही was left 90,000 रुपीज. तर त्याच्याकडे 19,000 शिल्लक राहिले. तर त्याचं त्या महिन्याचं इन्कम किती होतं. तर बघा आता हे आपले जे पर्सेंटेज आहेत ह्या सर्वांचे ऍडिशन करून घेऊ, म्हणजे टोटल किती पर्सेंट पैसे त्याने काय केलेले आहेत, इन्व्हेस्ट केलेत, डिपॉझिट केलेत, खर्च केलेत किंवा मुलांच्या शिक्षणावर खर्च केलेला आहे. बघा इकडं 5 14 3 आणि 40. बघा हे चार्ट पाठी 5%, 14%, 3% आणि 40%. बघा इकडं टोटल किती केले बघू, 5 आणि 4 9 आणि 3 12 ला 2 6 ला 1 1 आणि 1 2 आणि 4 6 62% एवढा त्यांनी काय केला
म्हणजे मुलांच्या शिक्षणावर काही खर्च केला 5%, 14% त्यांनी शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केले, 3% बँकेमध्ये डिपॉझिट केला आणि 40% डेली एक्सपेन्स साठी, म्हणजे असे मिळून टोटल 62% काय केलं त्यांनी खर्च केला. आणि त्याच्याकडे शिल्लक किती आहेत? 19,000 रुपये आहेत. म्हणजे बघा इकडं, म्हणजे त्याची टोटल अकाउंट आपण काय समजू, मंथली इन्कम किती पकडू आपण, एक्स मानू आपण त्याला. हे बघा 100 पैकी किती 62 काय केलेलं आहेत, यूज केलेत, आणि शिल्लक किती राहिले त्याच्याकडे 19,000 रुपये शिल्लक आहेत. तर त्यांनी खर्च किती केले आपल्याला ते कळल्यानंतरच आपल्याला त्याचं टोटल इन्कम काढता येईल, म्हणजे महिन्याचं इन्कम काढता येईल. बघा म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, हा 100 म्हणजेच त्याचं टोटल इन्कम असेल महिन्याचं, त्याच्यामधून जर 62 वजा केले तर किती राहिले, शिल्लक किती राहतील. बघा इकडं 100 वजा 62%, 10 minus 2 8, here 9 minus 6 3, म्हणजे 38%. 38% शिल्लक आहेत, म्हणजेच हे 38% म्हणजेच किती 19,000 रुपये आहेत. हे बघा इकडं. चला तर आपण इथं काढू शकतो आपण देअरफॉर. बघा इकडं काय घेता येईल आपल्याला, हे 38% म्हणजे 19,000, म्हणजे आपल्याला काय करता येईल, 100 पैकी 38 म्हणजे 38%, म्हणजेच किती घेता येईल इथं 90,000 डिवायडेड बाय एक्स, म्हणजे 100 पैकी 38 शिल्लक आहेत, तर एक्स पैकी 19,000 शिल्लक आहेत. तर एक्स किती आहेत, बाकीचे खर्च केलेत आपण, म्हणजे आपल्याला एक्स काढायचंय. तर काय करता येईल आपल्याला, बघा इकडं हा 100 इकडे डिव्हिजन मध्ये, इकडे मल्टिप्लाय मध्ये जाईल, हा इकडं एक्स वर येईल, इकडे डिव्हिजन मध्ये असल्यामुळे हा इकडे जाईल. एक्स इज इक्वल टू आपल्याला काय घेता येईल, बघा इकडं हा 19,000 गुणिले हा 100 इकडे वर जाईल डिव्हिजन मध्ये असलेला, आणि हा 38 कुठे येईल, बघा इकडं खाली येईल. बघा आपल्याला एक्स म्हणजेच आपली व्हॅल्यू काय आहे, मंथली इन्कम मिळेल आपल्याला किती आहे. तर आता 38 माहिती तुम्हाला, 19 एका 19, 19 दुनी 38 होतं. येस, इथं किती राहिला 1000 राहिला शिल्लक. आता परत ह्या 2 ने आपल्याला डिवाइड करता येईल, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 2 0 0, 2 0 0. येस, किती आलं 500 आलं. 500 गुणिले 100 म्हणजे किती, 5 1 5 घेता येईल आपल्याला. आणि हे 2 शून्य आणि हे 2 शून्य जर आपण लावले 1 2 3 4 असे, म्हणजे 50,000 मिळालं. तर टोटल मंथली इन्कम किती होतं निखिलचं, 50,000 रुपये आपण लिहू शकतो. निखिल्स इन्कम, Nikhil's income was 50,000 rupees that month. बघा म्हणजे तसं त्या महिन्याचं इन्कम किती होतं, 50,000 रुपये एवढं होतं, आपल्याला ते मिळालं. हे अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. खूप सिंपल होतं. क्वेश्चन काय, मिस्टर सय्यद kept Arias 40,000 in a bank at 8% compound interest for 2 years. Mr. Fernandez invested Arias 120,000 in a mutual fund for 2 years. After 2 years, Mr. Fernandez bought a Arias 1,92,000, whose investment turned out to be more profitable. तर मोर प्रॉफिटेबल कोण आहे, मिस्टर सय्यदला जास्त प्रॉफिट मिळालं तर फर्नांडिसला जास्त प्रॉफिट मिळालं, आपल्याला बघायचंय. तर बघा सोल्युशन मध्ये आपण बघूच, काय गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे आपण बघू. पहिले लिहून टाकू, मिस्टर सय्यद केप्ट म्हणजे प्रिन्सिपल काय असेल, मिस्टर सय्यदचं बघूत आपण पहिले. जो प्रिन्सिपल आहे मिस्टर सय्यदचा पी जो आहे 40,000 घेऊत आपण. जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो किती आहे, 8% आहे, आणि टाइम पिरियड जो आहे तो किती आहे, 2 इयर्स. आपण याचा कंपाऊंड इंटरेस्ट काढू. तुम्हाला पहिले सिंपल इंटरेस्ट तर माहिती आहे, फॉर्म्युला काय आहे, पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. मी थोडं सिंपल मेथडनी सांगतो. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला न घेता आपण बघूता. पहिले 1 वर्षाचा काढूत, नंतर त्याला कॅपिटल घेऊत, आणि नंतर दुसऱ्या वर्षाचा काढूत, म्हणजे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल. बघा इकडे काय दिलेलं आहे, पी किती आहे आपला 40,000 इंटू रेट काय 8 इंटू 1 घेऊत आपण इथं, म्हणजे दुसऱ्या वर्षासाठी आपलं इथं कॅपिटल अगोदर घेऊन टाकू. कारण कंपाऊंड इंटरेस्ट काय होतो, एका वर्षानंतर जे काही आपल्याला टोटल अमाऊंट मिळतं ते आपण ऍज अ कॅपिटल म्हणून यूज करू. सो डिवायडेड बाय 100. इकडे बघा हा 0 0 हा 0 0 कॅन्सल झाला, राहिलं काय शिल्लक 8 इंटू 1 8, 8 4 जा 32 अँड हेअर 2 0. म्हणजे पहिल्या वर्षाचं जे काही व्याज मिळाले आपल्याला, इंटरेस्ट मिळाले किती आहे 3,200 आहे. आता दुसऱ्या वर्षासाठी आपण काय करू, तर टोटल अमाऊंट किती होत, सॉरी प्रिन्सिपल किती होता बघू, किती होता हा 3,200. पहिला काय होता 40,000 प्लस 3,200 जर केला तर किती व्हायलाय 43,200 रुपीज होता. आता दुसऱ्या वर्षाचं म्हणजे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं, तर काय सेम फॉर्म्युला घ्यायचा, पी इंटू आर इंटू टी अपॉन 100 घेऊन टाकूत आपण. किती येतं बघा, सिंपल इंटरेस्ट म्हणजे टोटल अमाऊंट मिळून जाईल आपल्याला किती आहे. तर बघा इकडं हा फॉर्म्युला आहे आपला, त्याच्यामध्ये किती घ्यायचं 43,200 म्हणजे 3,200 आणि 40,000, 43,200 गुणिले रेट तोच असेल, काय असेल आपला 8. टाइम पिरियड आता 1 वर्षाचं राहिलं आपलं, तर 1 वर्षाचं. बघा इकडे हा 0 0 कॅन्सल झाला, 0 0 कॅन्सल झाला, राहिलं काय 432 गुणिले 8 राहिला. हा 432 गुणिले 8 घेऊन टाकूत आपण इथं. 8 2 16 6 हात चाले 8 24 आणि 25 ला 5 हात चाले 2 8 32 आणि 2 34, म्हणजे दुसऱ्या वर्षाचं व्याज किती झालं 3,456 रुपये, 3,456.
नेक्स्ट आता हा 3456 आता टोटल अमाऊंट काढून आपण सय्यदची काय असते माहिती तुम्हाला प्रिन्सिपल प्लस काय इंटरेस्ट काय प्रिन्सिपल आपला 43,000 दुसऱ्या वर्षाचा प्रिन्सिपल कन्सिडर करायचा इथे प्लस 3,456 किती येतं उत्तर बघा इकडे 0 प्लस 6 6 0 प्लस 5 5 4 प्लस 2 6 3 प्लस 3 6 आणि 4 ला 4 म्हणजे टोटल किती झाला याचा टोटल अमाऊंट किती झाला मिस्टर सय्यदचा 46,656 म्हणजे याचा टोटल इंटरेस्ट किती असेल मिळालेला किंवा टोटल व्याज किती मिळालेला असेल टोटल इंटरेस्ट किती आहे 3,200 प्लस 3,456 म्हणजे 6 5 6 आणि 6 6,656 रुपये कोणाला प्रॉफिट झालं मिस्टर सय्यदला बघू तर फर्नांडिस बघू फर्नांडिसचं प्रॉफिट बघू बघा प्रिन्सिपल किती आहे आता 2 इयर्स आहेत त्यालाही 2 इयर्स मध्येच तेवढं मिळालं आपल्याला फर्नांडिसला बघायचंय 2 वर्षानंतर किती मिळाले त्याची कॅपिटल किती होती 1,20,000 रुपये होती आणि त्याला टोटल अमाऊंट म्हणून किती रिटर्न मिळालेले आहेत 1,92,000 रुपये मिळालेले आहेत म्हणजे आपण काय करू जो आपल्याला जो प्रॉफिट झालेला आहे किंवा सिंपल इंटरेस्ट जो असेल तो किती मिळालेला आहे बघा इकडं टोटल अमाऊंट मायनस प्रिन्सिपल जर केला तर आपण काय म्हणतो सिंपल इंटरेस्ट मिळतो आपल्याला जो काही व्याज दर मिळालेला आहे सॉरी व्याज मिळालेला आहे ते आपल्याला बघता येईल म्हणजे आपण किती प्रॉफिटेबल आहे 0 मायनस 0 0 0 2 ला 2 9 मायनस 2 7 1 मायनस 1 0 म्हणजे मिस्टर फर्नांडिस आहे 2 वर्षानंतर 72,000 रुपये प्रॉफिट झालेला आहे किती हजार रुपये 72,000 रुपये त्यांना किती टक्के प्रॉफिट मिळालं बघू आपण त्यांना चला तर बघू आपण किती 1,20,000 रुपयावर त्यांना 72,000 रुपये प्रॉफिट मिळालं तर 100 रुपयावर किती मिळालं बघू आपण चला 0 0 कटला 0 0 कटला 0 0 कटला 0 0 कटला 12 1 12 12 7 72 12 0 0 म्हणजे जे मिस्टर फर्नांडिस आहेत 60% प्रॉफिटेबल आहेत त्यांच्या अमाऊंटवर आणि जे आपले मिस्टर सय्यद आहेत ते किती आहेत बघा 6,656 भागिले 40,000 गुणिले 100 केलं तर किती येतं बघा 0 0 कटला 0 0 कटला राहिला किती 400 राहिला 400 ने जर आपण डायरेक्ट 6,656 ला जर भागलं तर उत्तर किती येतं 6,656 म्हणजे 6,400 ला भाग देता येईल आपण जर असा भाग दिला आपण 400 आणि 6,656 जर दिला तर किती येतं 400 एका 400 घेता येईल आपल्याला इथं 5 6 6 मायनस 4 2 देन रिमेनिंग 6 घेतला आपण तर परत किती 400 ने परत भाग जाईल 400 गुणिले 6 म्हणजे किती 4 2400 म्हणजे 60 आलं इथं 2400 मायनस करता येतील आपल्याला परत मायनस 6 5 6 मायनस 4 2 अँड 0 पॉईंट समथिंग अगेन 2,560 ला परत जर भाग दिला तर किती 4 7 24 म्हणजे 2400 म्हणजे किती प्रॉफिट झाला मिस्टर सय्यदला 16.6% एवढा प्रॉफिट झाला म्हणजे दोघांपैकी कोण जास्त प्रॉफिटेबल असेल मग बघा इकडं फर्नांडिस 60% आणि मिस्टर सय्यदला फक्त 16.6% प्रॉफिट झाला तर मग कोण जास्त प्रॉफिटेबल आहे फर्नांडिस लिहू शकतो देअरफॉर मिस्टर फर्नांडिस इज मोर प्रॉफिटेबल देन सय्यद बघा कळलं 60% प्रॉफिट झालं पॉइंट 1 मधला लास्ट क्वेश्चन राहिलेला आहे पाचवा समीरा स्पेंड 90% ऑफ हर इनकम अँड डोनेटेड 3% फॉर सोशली युजफुल कॉजेस इफ सी लेफ्ट विथ आरएस 1750 एट द एंड ऑफ द मंथ व्हाट वाज हर ऍक्च्युअल इनकम तर तिचा ऍक्च्युअल इनकम किती आहे समीरा स्पेंड 90% डोनेटेड 3% फॉर सोशली यूज कॉजेस इफ सी लेफ्ट he has left 17,050 rupees. What was her actual income? बघा समीराना त्याचा इन्कम पैकी 90% ते खर्च करते 3% डोनेट करते फॉर सोशली युजफुल आणि इफ सी लेफ्ट विथ आरएस 1750 रुपीज सॉरी 1750 रुपीज जर तिच्याकडे 1750 रुपये शिल्लक राहत असतील तर तिचा एका महिन्याचे इन्कम किती आहे किंवा ऍक्च्युअल इन्कम किती आहे व्हॉट वाज हर ऍक्च्युअल इन्कम बघा इकडे किती आहे आता समीराचं टोटल किती आहे 90% प्लस 3% म्हणजे किती व्हायला पूर्ण 93% काय करायला खर्च करते म्हणजे 90% ते स्वतः खर्च करते आणि 3% काय करायला ते डोनेटेड 3% फॉर सोशली युजफुल 3% डोनेट फॉर सोशल युजफुल टोटल 93% काय करायली ती स्पेंड करायली सी हॅज लेफ्ट 1750 रुपीज मीन्स 100 मायनस 93 म्हणजे तिचा इन्कम आपण काय समजू 100 असं समजू 100 मधून 93% तिने जर खर्च केला तर शिल्लक किती राहतो 7% राहतो 10 मायनस 3 7 9 मायनस 9 0 म्हणजेच किती 60% एवढा शिल्लक राहिला म्हणजे तर देअरफॉर 7% मीन्स किती आहे आपल्याकडे जे शिल्लक आहे ते 1750 रुपये शिल्लक राहिलं
तर तिचं महिन्याचं इन्कम किती आहे काढायचं बघा इकडं. म्हणजे तिच्या 100 पैकी आपण काय म्हणूता ऍक्च्युअल इन्कम काय म्हणूत ऍक्च्युअल इन्कम. सपोज ऍक्च्युअल इन्कम इज एक्स. आता 100 पैकी किती आहे 7% आहे तर आपण किती घेऊ तर 1750 हे किती पैकी असतील एक्स पैकी असतील. माहित नाही आपल्याला किती पैकी आहेत. आपल्या मंथली जी काही इन्कम आहे ती आपल्याला माहित नाही ती काढायची. मग सपोज ऍक्च्युअल इन्कम जे आहे ऍक्च्युअल मंथली इन्कम जे आहे ते एक्स म्हटलं आपण तर एक्स पैकी 1750 शिल्लक राहिलेत आणि 100 पैकी 7 तर किती होतं बघा. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 100 इकडे डिव्हिजन मध्ये इकडे मल्टिप्लाय मध्ये जाईल. 1750 गुणिले 100 भागिले 7 कारण हा 7 इकडं इंटू मध्ये असेल तर इथे डिव्हिजन मध्ये येईल. तर उत्तर किती येतं बघा. 7 ने जर याला डिवाइड केलं तर उत्तर किती येईल. ह्याला 7 ने भाग जातो ना बघा. 7 1 7 7 तुझा किती होतं 14 35 राहिला. 7 5 35 7 0 0 250 इंटू 1 250 अँड 0 0. येस बघा काय केलं आपण 7 ने ह्या 17ला डिवाइड केलं. 7 2 14 शिल्लक राहिले 3 म्हणजे 35 झाले. 7 35 आणि हा शून्य राहिला 7 0 0 म्हणजे 250 गुणिले 100 किती आलं 25,000 आलं. म्हणजे तिचं महिन्याचं इन्कम किती असेल 25,000 असेल. आपण लिहू शकतो 25,000 रुपीज was her actual income. हे बघा त्या पद्धतीने काढायचं खूप सिंपल आणि सोपं होतं.